हॅलो एव्हरीवन. आपण मागील 6 महिन्याचे जे काही करंट अफेअर आहेत ते पूर्ण या लेक्चर सिरीजमध्ये घेणार आहोत आपण. आणि प्रत्येक महत्त्वाच्या न्यूज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आणि जर तुम्ही प्रथमतः आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर प्रत्येक न्यूज महत्त्वाची असते आणि जर लेंदी न्यूज असेल त्यामधील काही महत्त्वाचे पॉईंट आपण तेवढेच वाचायचे आणि रिवाईज करायचं. तर चालू घडामोडीमधील एक पण प्रश्न जाणार नाही. आणि राज्यसेवा असो तलाठी असो ही तुम्हाला जी काही अपकमिंग एक्झाम आहेत त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत आपण या लेक्चर सिरीजमधून ही चालू घडामोडी घेऊ आपण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्व काही. तर बघा, पहिली न्यूज आहे भारताचे नवीन संसद भवन. आता भारताचे नवीन संसद भवन यामध्ये महत्त्वाचे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर नेमकं काय आहे? आता बघा, उद्घाटन तर आपल्याला विचारत नाही, पण उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. 28 मे 2023 होते. भूमिपूजन 10 डिसेंबर 2020 रोजी झाले. पण महत्त्वाचं काय, शिल्पकार कोण? विमल पटेल हे शिल्पकार आहे आपल्या नवीन संसद भवनाचे. आणि इमारतीची काही बांधणी आहे ते टाटा प्रोजेक्ट जी काही लिमिटेड आहे यांनी केलेलं आहे, म्हणजे टाटाने केलेली आहे. तर या संसद भवनाची जी काही नवीन इमारत आहे या नवीन इमारतीचे बांधकाम म्हणून नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करत आहे? तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग हे नोडल एजन्सी म्हणून कार्य करत आहे. ठीक आहे. 3 पॉईंट: शिल्पकार विमल पटेल, इमारतीची बांधणी टाटा प्रोजेक्टद्वारे आणि नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग हे कार्य करत आहे. तर आता हे प्रकल्प कोणता आहे? या प्रकल्पाअंतर्गत जी बांधणी केलेली आहे नवीन संसद भवनाची ती आहे सेंट्रल विस्टा प्रकल्प. आय होप 4 पॉईंट क्लिअर झाले असेल. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण आता संसदेचा आकार जर बघितला आपण तर त्रिकोणी आकाराची आहे संसद. काय आहे? त्रिकोणी आकाराची संसद भवन आहे. ठीक आहे. आता हे 4 मजली इमारत आहे आणि इमारतीची 3 मुख्य द्वार आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, अति आवश्यक परीक्षेच्या दृष्टिकोनाची. त्यांचे नाव विचारू शकते आपल्याला. पहिला आहे शक्तिद्वार, दुसरा आहे ज्ञानद्वार आणि तिसरा आहे कर्मद्वार. हे 3 द्वार आपल्याला या नवीन संसद भवनाचे आहेत. आता क्षेत्रफळ जर बघितलं तर हे 64,500 चौरस किलोमीटर लक्षात ठेवा. आणि त्यासोबत आता महत्त्वाचं म्हणजे हे पैसे तुम्ही लक्षात ठेवलं नाही ते चालते, अंदाजित खर्च. तर लोकसभा खासदारांची जी काही जागा आहे यामध्ये 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी जागा 384 ह्या महत्त्वाच्या आहेत. तर यामध्ये संयुक्त बैठकीसाठी एकूण जागा 1272 लक्षात ठेवा. आता आपण सध्याची जे की रिसेंटली संसद भवन आहे ते महत्त्वाचं बघणं आहे की ती जे काही संसद भवन आहे त्या संसद भवनाचा द ड्यूक ऑफ कॅनॉट हे काय पायाभरणी केलेली आहे. तर बांधकाम पूर्ण कधी झाले? 1927 मध्ये आणि एकूण खर्च 83 लाख लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. पण सध्याचे जे काही संसद भवन आहे नुकते ते आहे वर्तुळाकार आणि आत्ता जे काय आहे हे त्रिकोणाकार ते आहे. क्षेत्र जर बघितलं 6 एकरमध्ये आहे आणि इथं आसन क्षमता तुम्ही लक्षात ठेवू शकता. लोकसभेच्या 552 आणि ते 250 राज्यसभेच्या. आता नवीन संसद भवनाची मुख्य वैशिष्ट्ये काय नेमकं लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. तर नवीन संसद भवन जर बघितलं आपण तर लोकसभा जे काय आहे हे भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोरापासून प्रेरित केलेलं आहे. जे काही लोकसभा भवन आहे ते मोरापासून प्रेरित आहे, म्हणजेच राष्ट्रीय पक्षी मोर. आणि राज्यसभा जे आहे हे राष्ट्रीय फूल जे काय आहे आपलं कमळ या कमळापासून प्रेरित आहे. तर लोकसभेसाठी मोर राष्ट्रीय पक्षी लक्षात ठेवा आणि राज्यसभेसाठी कमळ ही फूल प्रेरित आहे. ठीक आहे. आता लक्षणीय भर जर म्हटलं तर या संसद भवनामध्ये काय आहे तर संकुलाच्या मध्यभागी जर बघितलं आपण तर हे घटनात्मक सभागृह इथं बांधणी केलेली आहे. आता इथे भूकंप प्रतिरोधक बांधकाम, इको फ्रेंडली बांधकाम हे तर सर्व काही असते. तर आता बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, जे की मीडिया कर्मचारी आहे हे समर्पित मीडिया कर्मचाऱ्यांसाठी जर बघितलं आपण तर जागांसाठी किती आहे? 530 जागा. ठीक आहे. हे म्हणजे विशेष सुविधा त्या मीडियासाठी ठेवलेली आहे. आणि संसदेचे जे काही कामकाज पाहण्यासाठी कोणी जात असेल तर सर्वसामान्यांसाठी काही गॅलरी उपलब्ध केलेली आहे इथं. आवश्यक आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर आता बघा, समोरील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर बघितलं आपण तर लोकसभेचे जे काही अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांच्या खुर्चीसमोर काय संगोल बसवण्यात असलेला आहे. आता संगोल नेमकं काय आहे? मग संगोल हा तमिळ शब्द आहे, त्यामध्ये सेम्माई शब्दावरून आला आहे आणि याचा अर्थ होतो धार्मिकता आणि भावनीतीचे काय पालन करणे. आता हे सेंगोल शब्द चोल साम्राज्यातील एक राजाकडून दुसऱ्या राजाकडे एखादी सत्ता हस्तांतरित करत असेल तेव्हा ते दिले जात असे. तर सेंगोलला सत्ता हस्तांतराचे काय प्रतीक पण म्हटले जाते. जसं की इंग्रज आपल्या भारतातून गेले त्यावेळेस जर बघितलं आपण तर इंग्रजांनी नेहरूच्या हातात पण सेंगोल हस्तांतर
केले होते, म्हणजे सत्ता हस्तांतरण केली. आता संगोलवर असलेली नंदी जे काय आहे, नंदी न्यायाची काय प्रतीक आहे. जे काही संगोलवर आहे नंदी, हे नंदी जे आहे ना याचा जे काही हे काय न्यायाचे प्रतिनिधित्व करतो. आता पूर्वीच्या मद्रासमधील जे काही ज्वेलर्स होता व्यक्ती, ते बुम्मिदी बंगारू चेट्टी यांनी हेच तयार केलेले आहे संगोल. ठीक आहे. तर आता आपल्याला नवीन संसद भवनाचे जे काही उद्घाटन आहे, त्या उद्घाटनाच्या दिवशी काय एक महत्त्वाचं त्या अध्यक्षांच्या खुर्च्या जवळ काय हे संगोल स्थापित केलेला आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट होते, आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक होते. नेमकं काय होते? शिल्पकार विमल पटेल, इमारतीची बांधणी टाटा प्रोजेक्ट लिमिटेडद्वारे, सेंट्रल विस्टा या प्रकल्पाद्वारे आणि त्रिकोणी आकाराची संसद भवन तयार झालेली आहे. 4 मजली आहे. त्यामध्ये 3 द्वार आहेत, मुख्य द्वार आहेत, शक्तिद्वार, ज्ञानद्वार आणि कर्मद्वार. क्षेत्रफळ जे काही विस्तार आहे ते 64,500. लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. पण लोकसभा खासदारांची जागा 888 आहे आणि राज्यसभा खासदारांसाठी 384 आणि एकूण संयुक्त बैठक जे आहे ते 1272. आता संसद भवनामध्ये जर बघितलं तर पायाभरणी केलेली, ते जे काही सध्याचे संसद भवन आहे त्याची डिकॉप कॅनॉटने पायाभरणी केली होती. पण त्या सध्याच्या संसद भवनाचा आकार जर बघितला तर वर्तुळाकार आहे, ते की 6 एकरमध्ये. तर इथं काही वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. लोकसभा प्रेरित आहे मोरापासून आणि राज्यसभा प्रेरित आहे जे की राष्ट्रीय फूल आहे आपलं कमळ यापासून. आता नवीन संसद भवनाची जे काय संकुलाची काही मध्यभागी त्याचे घटनात्मक सभागृह तयार केले आहे आणि हे इको फ्रेंडली बांधकाम आहे आणि भूकंप प्रतिरोध बांधकाम असणारच. ठीक आहे. ते काही विशेष जे काही मीडिया पाहक आहे त्यांसाठी जे 530 जागा आहेत आणि जे काही संसद कामकाज पाहण्यासाठी जाणार सर्वसामान्य त्यांसाठी पण गॅलरी उपलब्ध आहे. आणि एक संगोल जे आहे हे प्रतीक आहे. संगोल कशाचं प्रतीक आहे? मग हे तमिळ शब्द म्हणून सेमोई या शब्दावरून आला आहे आणि धार्मिकता आणि नवीन नीतीचे पालनभाव यांचं काय प्रतीक आहे. म्हणजे संगोल म्हणजेच काय, एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्ता हस्तांतरण करतो त्यावेळेस ते चोल साम्राज्यामध्ये हे दिल्या जायचं. जसं की इंग्रजांनी नेहरूच्या हातात हे सत्ता हस्तांतरण केली त्यावेळेस हे संगोल दिलं. आणि संगोलवर एक काय नंदी आहे, तो नंदी म्हणजेच एक न्यायाचं प्रतीक आहे. आणि संगोलवरील जे काय स्थापना आहे संगोलची, याची स्थापना अध्यक्षाच्या खुर्चीजवळ केलेली आहे. आय होप काही पॉईंट आहेत, 5 ते 7 पॉईंट किंवा 8 पॉईंट येईल, ते तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समोरील न्यूज आहे जे काही नरेंद्र मोदी यांनी 75 रुपयाचे नाणे काय अनावरण केले आहे. आता या नाण्यावर नेमकं काय आहे? मग 75 रुपयाचे नाणे अनावरण केले नरेंद्र मोदी यांनी. तर लोकार्पण दिवस जे काय आहे संसदेचा तो कायम राहावा, या स्मरणीय राहावा म्हणून 75 रुपयाचे नाण्याचे काय अनावरण मोदीच्या हस्ते यांनी करण्यात आलं आहे. तर या नाण्याचे वजन आपल्याला 34.65 ते 35.35 ग्रॅम जेमतेम लक्षात ठेवा. तर नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी प्रतीक, जर मध्यभागी अशोक स्तंभ आहे, हे अशोक स्तंभ. त्याच्या बाजूला जर बघितलं आपण डावीकडे तर देवनागरी लिपीत हे भारत लिहिलेलं आहे आणि इंडिया इंग्रजीत लिहिलेलं आहे उजव्या साईडला. तर अशोक स्तंभाचे जे काय आहे सिंहाखाली काय रुपयाचे चिन्ह आणि 75 हे आकडा आहे. आणि हे जर बघितलं आपण तर याचा व्यास 44 सेंटीमीटर लक्षात ठेवलं आणि त्याचे फक्त वजन लक्षात ठेवा की 34.65 35.35 ग्रॅम. ठीक आहे. तर आता हे नाणं बनवण्यामध्ये आले जे काही धातू आहेत ते महत्त्वाचे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 50% चांदी वापरलेली आहे, त्यामध्ये 40% तांबे वापरलं आणि 5% निकेल आणि 5% काय जस्त. म्हणजेच कोणते कोणते धातू आहेत? मग चांदी आहे, तांबे आहे, निकेल आणि जस्त आहे. ठीक आहे. निकेल 5% आणि 5% जस्त आणि 50% चांदी आणि 40% तांबे. आता हे बनवलं कोण? तर कोलकाता टाकसाळ जे काय आहे त्यामध्ये तयार करण्यात आलेले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र पण तुम्हाला दिलेले आहे. मागच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत आणि खालच्या बाजूला इंग्रजी संकेत खुलून लिहिलेला आहे. आता हे खाली जर बघितलं आपण 2023 मध्ये हे काय नाणं नमूद आहे. 75 रुपयाची काही नाणे आहे हे आजवरचे सर्वात महागडे नाणे ठरलेले आहे. तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला नवीन 75 रुपयाच्या नाण्याबद्दल. आता महत्त्वाची न्यूज आलेली आहे इथे आपल्याला, केंद्रीय अन्वेषण विभागाचं काय हीरक महोत्सवी सोहळा. हीरक महोत्सवी सोहळा हे केंद्रीय अन्वेषण CBIचा. ठीक आहे. नरेंद्र मोदी यांनी 3 एप्रिल येथे नवीन दिल्ली येथे CBIचे जे काय हीरक महोत्सवी सोहळ्याचे काय उद्घाटन केलेले आहे. आणि यामुळे जर बघितलं त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे CBIचे नवनिर्मित कार्यालय संकुलाचे काय पंतप्रधानांनी काय उद्घाटन केले आहे. जे की CBIचे नवीन काय कार्यालय तिथे उद्घाटन केले. कुठे? शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे CBIचे नवीन कार्यालय उद्घाटन केले. तर CBIचे हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून काय आहे टपाल तिकीट आणि स्मारक नाणे पण जारी केलेलं आहे. आता CBI जर बघितलं तर हे ट्विटर हँडल पण लॉन्च केलेलं आहे. आता या CBI बद्दल आपल्याला माहिती आवश्यक आहे. जे काही 1 एप्रिल 1963 मध्ये CBIची काय स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय दिल्लीला आहे. ब्रीदवाक्य काय आहे? मग इंडस्ट्री
इम्पार्शियलिटी आणि इंटेग्रिटी म्हणजेच उद्यमिता आणि निष्पक्षता, सत्यनिष्ठा. आणि आत्ता संचालक जर बघितलं सुबोध कुमार जयस्वाल हे त्याचे काय संचालक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. हीरक महोत्सव हे काय CBIचं आहे. ठीक आहे. हे एक प्रकारची काय वैधानिक संस्थान नाही आहे. याच्यासाठी स्पेशल कायदा करण्यात आला. ते कायदा होता 1946चा. म्हणून या संस्थेला हे तपास करण्याचा अधिकार मिळालेला आहे. तपास म्हणजेच भारत सरकारचे कार्मिक निवृत्तीवेतन आणि मंत्रालय जे काही लोकतक्रारी आहेत त्या लोकतक्रार मंत्रालयाअंतर्गतचे काही काम करते ते. आणि महत्त्वाचं म्हणजे संतानम समिती महत्त्वाची आहे CBI बद्दल, जी की 1962-64 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तिची या समितीने शिफारस केली आणि तेव्हा CBIची स्थापना करण्यात आली. आता जर बघितलं आपण महत्त्वाची जर बघितली न्यूज तर दिल्लीच्या नायब राज्यपालाबद्दल काय सुप्रीम कोर्टचा निर्णय काय होता ते महत्त्वाचं आहे. पण ते न बघता आपण महत्त्वाचं काय बघू आपण संविधान कलम 239 दिल्लीबद्दल लिहिलेल्या AA ची ते नेमकं काय आहे ते बघू आपण. दिल्लीला काय राज्याचा दर्जा देण्याचा मागण्यावर काही विचार करण्यात आले होते. त्या विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, S बालकृष्णन समिती. कशाबद्दल आहे? दिल्लीला राज्याचा दर्जा द्या याबद्दल विचार करण्यासाठी बालकृष्ण समितीची स्थापना. आणि या शिफारशीनंतर हिने विशेष दर्जा देण्यासाठी काय मागणी केली दिल्लीला. आणि त्यासाठी या समितीनुसार 69वी घटना दुरुस्ती 1991 द्वारे कलम 239 आणि घटनेत काय AA हे समाविष्ट करण्यात आले आहे. तर 239 हे कलम AA कशासाठी येते? दिल्लीसाठी. मागील कंबाईन एक्झाममध्ये प्रश्न आला होता की दिल्लीसाठी खालीलपैकी कोणते कलम? तर 239 AA. तर यामध्ये या कलमामध्ये म्हटलेलं आहे की दिल्लीमध्ये एक प्रशासक आणि एक विधानसभा असेल. ठीक आहे. तर संविधानाच्या तरतुदी अधीन राहून विधानसभेला काय राज्यसूची किंवा समवर्ती सूची म्हणजेच जी की राज्यसूची आहे आपली 3 सूच्या, केंद्र सूची, राज्यसूची, समवर्ती सूची. तर राज्यसूची आणि समवर्ती सूची जी की यादीतील कोणत्याही बाबीबद्दल संदर्भात NCTच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागासाठी कायदा करण्याचा अधिकार असेल असं सांगितलेलं आहे दिल्लीला. तर 239 मध्ये नमूद केले आहे की नायब राज्यपाल हे राज्यपाल एकतर मंत्रिपरिषदेच्या मदत आणि सल्ल्यानुसार कार्य करेल किंवा राष्ट्रपतींनी जी काही संदर्भात निर्णयाची जी काही अंमलबजावणी आहे या अंमलबजावणी करण्यास तो बाध्यकारी ठरेल असं ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर 239 AA लक्षात ठेवा दिल्लीबद्दल आहे. तर काही महत्त्वाच्या आपल्या 3 न्यूज झालेल्या आहेत. तर 3 न्यूजमध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट पण बघितलेले आहे. आता बघूया आपण यामध्ये परराष्ट्र व्यापार धोरण एक महत्त्वाचा आहे आणि हिंदुवाढीचा दर. आता हिंदुवाढीचा दर जर बघितला आपण यामध्ये बघू आपण हिंदुवाढीचा दर हा शब्द काय सूचित करतो की वाढीचा जे काही मंद दर आहे हा आर्थिक धोरणे आणि संरचनात्मक समस्याऐवजी सांस्कृतिक आणि धार्मिक घटकांच्या परिणामामुळे हिंदुवाढीचा दर हा दिसून येतो आपल्याला. तर 1950 ते 80 हे अर्थशास्त्रामध्ये दिलेले आहे आपल्या. 50 ते 80च्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा काय मंद विकासाचे दराचे काय वर्णन करण्यासाठी हिंदुवाढीचा दर ही व्याख्या वापरली जाते. तर ही अतिशय महत्त्वाचं आहे. फॅक्च्युअल डाटासोबत आपल्याला करंट अफेअर पण विचारू शकते. म्हणून यावेळेसचा जे काही इथे आपण मला असं वाटते की लोकसंख्या हे चॅप्टर थोडंसं त्यामध्ये हिंदुवाढीचा दर त्याचा कार्यकाळ 1950 ते 1980 लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इथे त्याची व्याख्या दिली आहे. तर 1970च्या दशकात भारतीय अर्थशास्त्र जे काही राज कृष्णा यांनी ही संज्ञा वापरली होती. तर हिंदुवाढीचा दर ही संज्ञा कोणी वापरली? राजा कृष्ण 1970च्या दशकाच्या अर्थशास्त्रांनी वापरली. तर हिंदुवाढीचा दरचा कार्यकाळ काय आहे? 1950 ते 1980. आता या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी 3.5% दराने वाढली असं तिथे म्हटलेलं आहे. तर जी दक्षिण आफ्रिका, तैवान आणि हाँगकाँग सारख्या इतर विकसनशील देशापेक्षा काय खूपच कमी होती. म्हणजेच वाढीचा दर हा खूपच कमी होता. जसं की दक्षिण कोरिया, तैवान आणि हाँगकाँगपेक्षा पण वाढीचा दर कमी होता. म्हणजे 3.5% ही हिंदुवाढीचा दर होता त्यावेळेस. तर हिंदुवाढीच्या दराची वैशिष्ट्य मग नेमकं काय ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर सार्वजनिक क्षेत्रात जे काही अर्थव्यवस्थेवर वर्चस्व होते परंतु अकार्यक्षम आणि अनुत्पादक आणि भ्रष्टाचारी ग्रस्त पण त्यावेळेस हिंदुवाढीच्या दराची वैशिष्ट्ये आहेत. तर हिंदू दराच्या वाढीची जी काही वैशिष्ट्ये नेमकं काय मग की सार्वजनिक क्षेत्राचे काय अर्थव्यवस्थेवर वर्चस्व होते जे काही सर्व सार्वजनिक क्षेत्रावर वर्चस्व होऊन परंतु काही अकार्यक्षम आणि अनुत्पादक भ्रष्टाचाराचे चाराने काय ग्रस्त पण अर्थव्यवस्था होती. सरकारने विदेशी गुंतवणुकीवर कठोर नियंत्रण लादली आणि नियामक वातावरण परकीय गुंतवणुकीसाठी पोषक नव्हते.
तर कृषी क्षेत्रात जर बघितलं फारशी गुंतवणूक झाली नाही आणि सरकारी धोरणावर शेती क्षेत्राला फारसे प्राधान्य दिले गेले नाही, कारण की कृषी क्षेत्रात गुंतवणूक होत त्यावेळेस झाली नाही. तर हा दर 1950 ते 80 पर्यंतच्या कालावधी संदर्भ देतो की जेव्हा भारताची अर्थव्यवस्था दर वर्षी सरासरी 3.5% दराने वाढली, जी इतर विकसनशील देशाच्या तुलनेत खूपच कमी आहे. तर भारताकडे आता प्रचंड सरकारी नियमन असलेले समाजवादी आर्थिक मॉडेल होते आणि राजप्रणालीमध्ये व्यवसायांसाठी परवाने आवश्यक घेणे होते. यातूनच जर बघितलं नोकरशाही जी काय आहे भ्रष्ट प्रणाली तयार झाली आणि ज्यामुळे नवकल्पना आणि उद्योजकतेला अडथळा आला आणि भारताने आयात प्रतिस्थापनाच्या धोरणाचे जे काही पालन केले आणि यामध्ये सरकारने देशांतर्गत उद्योगांना परदेशी स्पर्धेपासून संरक्षण देऊन विकसित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे स्पर्धेचा अभाव आणि परिणामी उत्पादनाचा दर्जा कमी झाला आणि किंमत वाढल्या. तर ही काही जे काही वाढीचा दर आहे याची काही वैशिष्ट्ये आहेत, ते लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक होते. तर आपण यावेळेस 5 न्यूज बघितलेल्या आहेत, तर ते 5 न्यूज आय होप तुम्हाला क्लिअर झाले असेल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या न्यूज. एक पण न्यूज सुटणार नाही आपल्या, काही महत्त्वाचे न्यूज आहेत ते आपण सर्व डिटेल बघणार आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.